हॅलो गाईज, वेलकम टू जीद व्लॉग्स. सो हा व्लॉग आहे आमच्या गोवा ट्रिपचा. सो रात्री वसईवरून आमची ट्रेन होती गोव्याला जायची आणि पुढील 3 दिवस आम्ही गोव्यामध्ये काय काय एन्जॉय केले हे तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. सो संपूर्ण व्लॉग नक्की पहा. फॅमिलीसोबत ट्रेनचा प्रवास आहे म्हणजेच अंताक्षरी तर बनतेच. अंताक्षरी खेळून खूप सारा एन्जॉय करून आम्ही नेक्स्ट डे थिविम स्टेशनला पोहोचलो आणि तिथून विल्यावर जाण्यासाठी आम्ही बसेस केल्या होत्या. आमचा विला पारा विलेज जे आहे तिथे होता. विलावर येऊन फ्रेश झालो, लंच केला आणि रात्री आम्ही निघालो कलंगूट बीच एक्सप्लोर करायला. हॅलो, तर आज आहे आमचा गोव्यामधला दुसरा दिवस आणि आम्ही बालाजी टेम्पलमध्ये आलेलो आहे दर्शनासाठी आणि ह्यानंतर आम्ही मंगेशी टेम्पलमध्ये सुद्धा जाणार आहोत. तर पहिले आपण बालाजी टेम्पल कसं आहे ते बघूया. ही आहे आमची गँग. ही आमची गँग आहे. हे आहे बालाजी टेम्पल. बघूया पण आतमधून कसे दिसते ते. तर गोव्याला आल्यावर फक्त चर्चच नका विजिट करू, तर अशी आपली सुंदर सुंदर मंदिरं सुद्धा आहेत, ती पण नक्की विजिट करा. बालाजी टेम्पलच्या बाजूला गणपती बाप्पा आणि अजून 2-3 मंदिरे आहेत, बट आतमध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नव्हती, सो मी त्याचे व्हिडिओज नाही काढले आहेत. बट इथे आल्यावर ह्या मंदिराचे सुद्धा नक्की दर्शन घ्या. तर आमचं बालाजी टेम्पलचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय मंगेशी टेम्पलमध्ये. तर बघूया आपण पुढे मंगेशी टेम्पल. आता बालाजी टेम्पल कडून आम्ही पोहोचलेलो आहेत मंगेशी टेम्पल जवळ आणि फक्त 2-3 मिनिटाचाच रस्ता आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मार्केट सुद्धा आहे. वन पीस बॅग्सचे वगैरे कलेक्शन. मला तर बॅग्स खूप आवडल्या, हा एकदम छान आहेत. ही आमची गर्ल्स गँग. दुकान दिसताच दुकानामध्ये एंट्री मारलेली आहे आणि सगळ्यांनी. गर्ल्स गँग. इथे आमच्या युवानला मस्त गॉगल घेऊन द्यायला लावलाय. युवान, कसा वाटला गॉगल? छान. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. युवान पीछे देखो, पीछे पीछे तो देखो. हे आहे मंगेशी टेम्पल. बस स्टँड कडून म्हणजे जिथे व्हेकल पार्किंग करतात तिथून 4-5 मिनिटं चालत यावे लागते आपल्याला. आणि इथे असे सुंदर असे मार्केट आहे. आता आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे. आता आम्ही थोडंसं मार्केट एक्सप्लोर करतोय. ते 50 रुपीज मध्ये ज्वेलरी मिळते. बघूया काय काय आहे. लास्ट टाइम आम्ही इथे आलेलो ना तेव्हा इथे मस्त एक श्रॉक्सचं शॉप होतं आणि हे बघा किती छान छान श्रॉक्स आहेत. जर तुम्ही मंगेशी टेम्पलला येणार असाल तर हे शॉप नक्की विजिट करा. इथे आपण असं देवाऱ्यात असे शंख वगैरे ठेवतो ना आणि डेकोरेशन्सचे पण असं मस्त कलेक्शन आहे.
बॅग्सचे पण असे सुंदर कलेक्शन आहे, तुम्ही बघू शकता. एकदम मस्त असे बॅग आहेत. 250 पासून स्टार्ट आहे बॅग्सची. थोडा वेळ लंच ब्रेक घेऊन हे लोक चर्च विजिट करायला गेले होते. आता मंगेशी टेम्पल विजिट केल्यानंतर आम्ही दोनापावला पॉइंट बघायला जातोय. तिथेच ते सिंगम पॉइंट मध्ये जी शूटिंग झालेली तेवाला पॉइंट पण आहे. ह्याच्या अगोदर चर्च पण विजिट केले, पण मी ते स्किप केलेले कारण आम्ही पहिले पण 2-3 वेळा विजिट केले होते चर्च. सो आता आपण दोनापावला पॉइंट बघूया. आता आमच्यासोबत एक स्कॅम होणार होता. बसवाल्यांनी आम्हाला फसवलं होतं की ते दोनापावला 3 किलोमीटर आहे आणि त्यातल्या त्यात पॉईंट बंद झाला आहे. परंतु आम्ही गुगल मॅपवर सर्च केल्यावर 750 मीटर दाखवलं फक्त. 10-15 मिनिटाचा वॉक करून आम्ही दोनापावला पॉइंटवर पोहोचलो आणि व्ह्यू तुम्ही बघू शकता. सो दोनापावला बघून झालेलं आहे आमचं आणि मे बी आता आम्ही घरी जातोय किंवा बीचवर. सो बघूया आता कुठे जातोय आम्ही. दोनापावला पॉइंट बघून आम्ही घरी आलो आणि नेक्स्ट दिवशी आम्ही निघालो दुसरे पॉइंट एक्सप्लोर करायला. सो आज आमचा 3rd डे आहे गोव्यामध्ये आणि आम्ही चाललोय अगोडा फोर्ट बघायला. सो बघूया. अगोडा फोर्ट मी फर्स्ट टाइमच एक्सप्लोर करते. लास्ट टाइम आम्ही जेव्हा आलेलो तेव्हा मी नव्हती घेतली ते. सो लेट्स गो. गेटवर तिकीट्स घेऊन आम्ही निघालो अगोडा फोर्ट एक्सप्लोर करायला. आता फोर्ट बघून झालेला आहे आमचा आणि आमचं नेक्स्ट लोकेशन समथिंग कोणता तरी पॉइंट आहे आणि तिथून आल्यावर आम्ही बीचवर जाणार आहेत फॉर शॉपिंग. कसा वाटला फोर्ट तुला श्रिया? खूप छान, एकदम मस्त आहे ना. आता आपण बीचवर जाऊया. हर्षद दादा आता पण कुठे चाललोय? तर आपण बंगल्यावर जाणार आणि मग संध्याकाळी आपण कलिंगड बीचला जाणार बीच एक्सप्लोर करायला. ओके डन. आज आमची लास्ट नाईट आहे गोवा पिकनिकची आणि आम्ही आलोय कलिंगूट बीचवर फॉर बीच पार्टी. थांबा तुम्हाला मी दाखवते. आज दुपारी 11:30-12 वाजता आमची थिविम स्टेशनवरून वसईची ट्रेन आहे. सो आम्ही इथे लंच प्रिपेअर करतोय. आम्ही मोस्टली होममेड फूडच प्रिफर करतो की जेणेकरून लहान मुलं वगैरे असतात त्यांना काही त्रास होणार नाही. पॅकिंग झालेली आहे आमची आणि ही आली आहे आमची बस. सो आम्ही आता जातोय घरी. हे स्विमिंग पूल आहे आणि हे असे बंगले आहेत. आम्ही ह्या बंगल्यामध्ये राहत होतो आणि दादा वगैरे लोक ह्या बंगल्यामध्ये राहत होते. तर असे 2 बंगले आम्ही घेतलेले आणि आता आमची ट्रिप संपलेली आहे. कशी होती ट्रिप? एकदम एन्जॉयफुल आहे, मजेशीर. घरी जाताना कसं वाटतं आता? मला वाईट वाटतं की एवढे फास्ट दिवस संपले. हा, दिवस एकदम फास्ट संपले. एवढे महिने झाले प्लॅनिंग केलेली पण आता फटकनच 3 दिवस संपून गेले. इथे आमची चिल्लर पार्टी रेडी आहे घरी जाण्याच्या तयारीमध्ये. काहीतरी गंभीर विषय चालू आहे यांचा. हा छोटा डॉन आहे आमचा ग्रुप मधला. इथे थोड्या वेळात आपले लंच पण रेडी होणार आहे. कोणीतरी हिला एकदम स्मोकी ऑमलेट दिलंय. स्मोकी दाखव, स्मोकी ऑमलेट. आणि त्याचं तिला दुःख झालंय.
हे आहेत आमचे टॉनी दादा जे नखाने बियर फोडतात. व्हॉट ए टॅलेंट. इथे आमच्या बॅग्स वगैरे लोड झालेले आहेत आणि आम्ही आलोय थिविम स्टेशनवर. आणि फायनली अर्धा तास लेट आमची ट्रेन आलेली आहे. ट्रेनमध्ये बसल्या बसल्या आम्ही लंच केला कारण ऑलरेडी खूप लेट झाला होता. नंतर खूप सारा एन्जॉय करत गोष्टी करत आम्ही पोचलो फायनली वसईला. आणि फायनली आम्ही घरी पोचलो आहोत. असे होते आमच्या गोव्यामधले 3 दिवस. माझा हा गोवा व्लॉग्स तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जीत व्लॉग्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.